नमस्कार, मी श्रीनिवास कुलकर्णी आपलं कथार्णव या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आपण पाहत होतो देवव्रत पितामह भीष्म यांचं चरित्र मालिका, त्यातला आज भाग 5. गेल्या भागामध्ये जसं आपण पाहिलं होतं, पंडू राजाचं निधन झालं आणि ही कथा जेव्हा माता सत्यवतीला कळाली तेव्हा माता सत्यवतीने आपल्या नातवाच्या वियोगाने प्राण सोडणं निश्चित केलं. पण सर्वांनी त्यांना असं विनंती केली की या खातीर तुम्ही प्राण सोडू नका. तेव्हा तिने एक घट्ट असा निर्णय घेतला की सत्यवतीने वनगमन करण्याचं ठरवलं. म्हणजे थोडक्यात तेव्हाचा वानप्रस्थाश्रम, त्यानंतर संन्यासाश्रम, त्यानंतर परलोकगमन अशी एक पद्धत असायची. खरं तर आता भीष्माच्या जीवनातल्या त्या 3 स्त्रिया, एक म्हणजे जन्म दिलेली गंगा माता, दुसरी म्हणजे माता सत्यवती जी सावत्र आई होती, आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हस्तिनापूरची मातृभूमी होती. अशा 3 मातृस्वरूपी शक्ती. त्यापैकी माता सत्यवतीचा आता वियोग त्यांना झाला होता आणि माता गंगेने तर जन्मानंतर काही वर्षांनी जेव्हा पित्याकडे विश्वानं सोपवलं होतं तेव्हा तिची साथ सुटली होती. आता या मातेचाही विरह झाला होता. आता त्यांच्याकडे रोज दिसणारी एकच माता, ती म्हणजे हस्तिनापूर जी जन्मभूमी होती. आता 5 पांडव आणि इकडे 100 कौरव अशी स्थिती होती. सोबतच धृतराष्ट्राला एक दासीपासून झालेला पुत्र म्हणजे युयुत्सु होता. असे 101 कौरव, 5 पांडव, सोबत धृतराष्ट्र आणि गांधारीला एक कन्या सुद्धा होती, तिचं नाव दुःशीला असं होतं. आता हे सगळे राजप्रासादामध्ये होते. खरं तर कौरवच राजप्रासादामध्ये होते. तिकडे माद्री आणि पंडू राजाच्या निधनानंतर कुंती आपल्या 5 मुलांसह हस्तिनापूरला आली. तिचं यथायोग्य स्वागत राजप्रासादामध्ये झालं आणि ती आता गुण्यागोविंदांनी ती हस्तिनापूरच्या राजवाड्यामध्ये राहू लागली. आता ही 5 पांडव, 101 कौरव आणि ती 1 कौरव कन्या असे एवढे सुखाने आता नातवंड राहतात. खरं तर काय, आपल्या पोटी जन्माला येणारी मुलं जी असतात ती दूध असल्यासारखी असतात आणि त्यांच्या पोटी जन्माला येणारी ही त्याच्यावरची साय असते. दुधापेक्षा साय प्रिय असते. तसंच आता भीष्मांना भले स्वतःचं लग्न झालं नाही, स्वतःला संतान झालं नाही, तरी आपला सावत्र भाऊ विचित्रवीर्य याच्यानंतर जी येणारी संतान होती, आता क्रमाने त्यांना नातवंडांच्या जागी पांडव आणि कौरव होते. खरं तर राज परिवारातले होते, त्याच्यामुळे त्या काळच्या पद्धतीनुसार त्यांना अस्त्र-शस्त्र विद्येचं ज्ञान असणं हे आवश्यक होतं. आता नातवंडांना कुठे दूर पाठवावं ही काही भीष्मांची इच्छा नव्हती. म्हणून भीष्मांनी काय व्यवस्था केली तर एक गौतम नावाचे महर्षी होते आणि त्या गौतम ऋषीचे पुत्र कृपाचार्य, ते कृपाचार्य अस्त्र-शस्त्र विद्येमध्ये प्रवीण होते. त्यांना त्यांनी बोलवलं आणि त्यांच्याकडून त्यांनी पांडव आणि कौरवांचं प्राथमिक अस्त्रशस्त्रांचं शिक्षण सुरू केलं. याच्यापेक्षा अधिकचं शिक्षणही आवश्यक होतं. म्हणून भीष्मांनी द्रोण नावाच्या आणखी एका आपल्या गुरुबंधू, कारण द्रोणांचे गुरु परशुरामच होते आणि भीष्मांचे गुरु परशुरामच होते, अशा आपल्या गुरुबंधूला, ज्याचं ज्ञान या अस्त्रशस्त्र विद्येमध्ये उच्च कोटीचं आहे, अशा आपल्या मित्राला पाचारण केलं आणि कौरव पांडवांना पुढचं शिक्षण त्यांना द्यायला सांगितलं. आता द्रोणांच्या नेतृत्वाखाली सर्व कौरव पांडवांचं उत्तम शिक्षण सुरू होतं. आणि शेवटी जेव्हा त्यांचा एकूण विद्यादानाचा अंत होणार होता तेव्हा एक अस्त्रशस्त्र विद्येचं प्रदर्शन मांडण्यात आलं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कला प्रदर्शित करायचा आणि त्या प्रदर्शनामध्ये सर्वांनी आपापल्या परीने खूप चांगलं प्रदर्शन केलं होतं. पण उच्च कोटीचं प्रदर्शन झालं होतं ते अर्जुनाकडून आणि ते अर्जुनावरती सर्वजण प्रसन्न होते. त्यानंतर आणखी एक छोटी परीक्षा घेण्यात आली होती. तो पोपटाचा डोळा कुणाला दिसतो का, ही कथा तुम्ही सगळ्यांनी ऐकली आणि त्यातही अर्जुन सरस ठरला होता. आता सर्वांचं अस्त्रशस्त्र विद्येतलं शिक्षण संपलं. आता यानंतर द्रोणाचार्यांना काहीतरी गुरुदक्षिणा देणं अपेक्षित होतं. बाकीच्या सर्वांनी गुरुदक्षिणा देणं मान्य केलं. खरं म्हणजे राजप्रसादातली काहीतरी गोष्ट मागतील, रत्न मागतील, धनधान्य मागतील, राज्य मागतील अशी अपेक्षा कौरव पांडवांची होती. पण द्रोणाचार्यांच्या पूर्वायुष्यामध्ये त्यांचा एक मित्र होता पांचाल राज द्रुपद, आणि त्याच्याबरोबरच्या एका छोट्या कोणत्या तरी कारणानिशी त्यांचं विमनस्कता झाली होती. त्याच्यामुळे त्या द्रुपदाला धडा शिकवायचा असं द्रोणाने ठरवलं होतं. आणि मग त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना अपेक्षा व्यक्त केली की तुम्ही जा आणि त्या द्रुपदाचा पराभव करून त्याला बंदी करून माझ्याकडे आणा. आता पांडव उठणार त्याच्या अगोदर जरा कौरवांचा जो नेता होता दुर्योधन, तो थोडा आताताई स्वभावाचा होता, तुम्ही सर्वजण जाणता. आधी मी जाणार असं त्यांनी आग्रह केला. तर द्रोणाचार्यांनी हो म्हटलं.
तर तो आणि त्याच्या सर्व बांधवांसह म्हणजे कौरव बांधवांसह तो गेला आणि पांचाल राजावरती त्यांनी आक्रमण केलं आणि स्वाभाविक परिणती व्हायची तीच झाली. दुर्योधन हा आततायी होता. खरं तर युद्धशास्त्रामध्ये अशा आततायी लोक जिंकत नसतात. खूप शांतपणाने, खूप निर्णय क्षमता तिथे असावी लागते, खूप चांगलं नियोजन असावं लागतं आणि योग्य ज्ञान लागतं अस्त्रशस्त्रांचं. त्याच्याबरोबर व्यूहरचना कराव्या लागतात. अशाच लोकांना विजय मिळतो. तर दुर्योधन आणि बाकीचे सारे कौरव हे थोडे बालिश बुद्धीचेच होते असं म्हणायला पाहिजे. त्यांचं त्या द्रुपद राजाबरोबर युद्ध झालं आणि व्हायचा तोच परिणाम झाला. त्या सर्वांना पराभूत होऊन परत यावं लागलं आणि द्रोणाचार्यांपुढे त्यांनी आपली मान खाली घालून सांगितले, गुरुदेव, आम्ही तुमचा पूर्ववत नाही करू शकतो. मग गुरुदेवांनी पांडवांकडे तोंड केलं. मग अर्जुनादी सगळे पांडव तिकडे गेले द्रुपदावरती चाल करून आणि त्यांनी मात्र आपल्या पुरुषार्थाचं योग्य प्रकटीकरण करत, अस्त्रशस्त्र विद्येचं योग्य प्रदर्शन करत, योग्य व्यूहरचना करत त्या द्रुपद राजाला पराभूत केलं, त्याला बंदी करून द्रोणाचार्यासमोर आणलं. मग त्यांची काय दोघांची संवाद झाली असतील. शेवटी द्रोणानेही उदार मनाने आपल्या त्या पूर्वाश्रमीच्या मित्राला माफ केलं आणि तिथून द्रुपद निघून गेला. त्यानंतर एके दिवशी द्रोण आणि भीष्म एका ठिकाणी बसतात आणि अस्त्रशस्त्र विद्येतलं ज्ञान आपल्या नातवांचं किती आहे याच्यावरती चर्चा करतात. द्रोण अगदी अभिमानाने सांगतात, सर्व प्रकारच्या अस्त्रशस्त्र विद्यांमध्ये निपुण असणारा एकमेव तुमचा नातू म्हणजे तो म्हणजे अर्जुन. हे ऐकल्यानंतर खूप आनंद होतो भीष्मांना. आणि मग आता आनंद सगळीकडे झाल्यानंतर एक दिवशी असेच सर्वजण राजप्रसादामध्ये बसलेले असताना धृतराष्ट्राकडे भीष्म बघतात आणि म्हणतात, धृतराष्ट्र, आता तुझंही वय झालं, त्याच्यामुळे या राजाला एक युवराज पाहिजे. तर कुणाला युवराज करावं असा स्वाभाविक विचार केल्यानंतर असं ठरवलं जातं की या आपल्या राजाचा युवराज होण्याचा एकमेव मानकरी म्हणजे तो युधिष्ठिर आहे. कारण त्याचं वागणं चांगलं आहे, तो धर्मज्ञ आहे, तो सुज्ञ आहे आणि तो राजप्रसादाला योग्य प्रकारे सांभाळू शकतो, राज्याला सुद्धा योग्य प्रकारे सांभाळू शकतो. त्याच्यामुळे सर्वानुमते युधिष्ठिराला युवराज पद देण्यात आलं. आता आनंद झाला आणि योग्य प्रकारे राज्य सुरू झालं. युवराज युधिष्ठिराच्या एकूण न्यायदान, राजपद्धती, राजकारभार या सर्वांची सर्व जनता खुश होती. पण धृतराष्ट्राची सर्व मुलं आणि त्याचा मेहुणा तो म्हणजे शकुनी हे मात्र काही ना काहीतरी अस्वस्थ मानसिकतेत होते. मग त्या धृतराष्ट्राचं खरं म्हणजे त्याला माहिती होतं की हे राज्य पंडूचं आहे, मी केवळ प्रतिनिधी म्हणून इथे बसलोय, तर पंडूच्या ज्येष्ठ सुताला हे राज्य आपण सोडून द्यायचं आहे. पण तसं तो म्हणत होता तोंडाने, पण आतलं मन स्वतःच्या मुलांना काहीतरी मिळावं असंच होतं. आणि सोबत दुर्योधनाच्या पाठीमागे शकुनी अशी सगळी चांडाळ चोपडी असल्यामुळे तो त्यात पराभूत व्हायचा. आणि शेवटी त्यांनी एक कटू निर्णय सांगितला की सर्व आपले मुलं आणि पुतणे यांना सहल म्हणून वारणावतला पाठवायचं. वारणावत त्याकडे एक जंगली भाग होता आणि तिथे पाठवायचं असं ठरवलं. पण दुर्योधनाने असं सांगितलं, बाबा, तुम्ही आम्हाला पाठवू नका, फक्त काहीतरी प्रयत्न करून त्या पांडवांना पाठवा, मी पुढचं काय करायचं ते करतो. असं धृतराष्ट्राने त्यांनी म्हणवलं. आणि धृतराष्ट्राने पांडवांना बोलावलं की माझ्या पुतळ्यांनो, मी तुम्हाला अशी विनंती करतो, तुम्ही इथं राजकारभारात, इथं राजदरबारात राहून, राजप्रसादात राहून थोडे कंटाळले असाल, त्याच्यामुळे थोडा हवा बदल म्हणून त्या वरभागामध्ये असणाऱ्या वारणावतला तुम्ही जा आणि काही दिवस तिथे राहा. ठीक आहे म्हणाले. आता वारणावतला जायचं आणि ही राजप्रसादातली मुलं म्हणजे राजपुत्र सगळे यांना योग्य निवास व्यवस्था केली पाहिजे. तर तिथे एक चांगला भवन बांधण्यात आला आणि तिथे त्यांना राहण्याची सोय अशी केली गेली. पण त्याच्यामध्ये खोट होती. ती खोट म्हणजे काय, दुर्योधन आपल्या एका मंत्र्यासह त्यांनी ती कटू योजना बनवली होती. त्या मंत्र्याचं नाव होतं कुरोचन आणि त्यांनी लाख जी असते ती अत्यंत ज्वलनशील वस्तू अशी मानली जाते, त्या लाखेनी ते घर बांधण्यात आलं होतं की जेणेकरून अशी व्यवस्था करण्यात आली होती की या लाखेच्या घरात राहायचं. आणि त्यांना एकदा सवय पडली काही दिवस राहून की अचानक एका रात्री त्या लाखेचं घर पेटवून द्यायचं की जेणेकरून सगळे पांडव त्यांच्या माता कुंतीसह जळून मरून जातील. मग आपल्या दुर्योधनाला कुणी शत्रू राहणार नाही आणि धृतराष्ट्रानंतर पुढचा राजा दुर्योधनच होईल. अशी कटू योजना होती. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्याला धृतराष्ट्राची मुखसंमती होती. हे अत्यंत वाईट, कारण राजाने असं करायचं नसतं. राजाने सर्व प्रजेवरती पुत्र प्रेम करायचं होतं. पण धृतराष्ट्र शरीराने तरी आंधळा होताच, पण नीतीने सुद्धा तो आंधळा होता, अशी परिस्थिती. ठीक असो, मग ते वारणावतला निघाले पांडव आपल्या माता कुंतीसह. तिथे गेल्यानंतर लाक्षागृहात राहिले
पण विदुराने कशी एक बातमी काढली होती की अशी कपट कारस्थानं दुर्योधनादी मंडळीने केलेली आहे आणि त्यांनी ती सूचना युधिष्ठिर, भीम, अर्जुन या सगळ्यांना ती पोहोचवून टाकली. आणि ज्या दिवशी ते होणार होतं त्या दिवसाच्या आदल्या दिवशीच तिथे एक माता कुंतीसारखी दिसणार आणि तिची 5 मुलं यांना तिथे राहायची व्यवस्था केली होती. आणि भुयारी मार्गाने तिथून 5 पांडव आणि माता कुंती अगोदरच बाहेर पडले. ठरल्याप्रमाणे पुरोचन या मंत्र्याच्या नेतृत्वाखाली दुर्योधनाच्या कपटी कारस्थानाने त्या लाक्षागृहाला पेटवून देण्यात आलं आणि लाक्षागृह संपूर्ण जळून खाक झाला. स्वाभाविक परिणाम असा झाला, पांडवांसारखी दिसणारी 5 मुलं आणि त्यांची एक माता ही जळून खाक झाली अशी अफवा सगळीकडे पसरली. आणि बघायला गेलं तर ते 6 शव तिथे होते ना. मग दुर्योधनांनी एक सुटकेचा निश्वास टाकला. म्हणून धृतराष्ट्रालाही आनंद झाला. पण विदुर, भीष्म अशा ज्येष्ठ लोकांनी ती योजना केलीच होती. त्यामुळे 5 पांडव आणि एक त्यांची माता कुंती हे सही सलामत सुटले होते. आणि रस्त्यात त्यांनी एक धौम्य नावाचा ऋषी, त्याला गुरु सुद्धा केला होता. त्याच्यामुळे आणखी त्यांना आता शक्ती वाढली होती. आणि पुढे जाता जाता एका ठिकाणी त्यांचा मुक्काम पडला एका वनात. आणि तिथे पाहतो तो एक राक्षस आणि राक्षसाची बहीण तेथे होती. आणि तो राक्षस कोण होता माहिती आहे? त्या राक्षसाचं नाव होतं हिडिंब आणि त्याची बहीण म्हणजे हिडिंबा. आणि त्या तिथं भीमानी आपला पराक्रम प्रकट करीत त्या हिडिंबाचा वध केला आणि हिडिंबाचा वध केला भाऊचा. आणि हिडिंबेशी त्यांनी विवाह केला. आता पांडवांच्या एका मुलाने लग्न केलं होतं आणि त्याचा सुखाने संसार सुरू झाला. आणि ती तशी हिडिंबा ही राक्षसी होती. त्याच्यामुळे असा राक्षसी बळ हे पांडवांसारख्या सच्छील लोकांच्या कल्याणासाठी ते बळ वापरलं जात होतं. खरं तर असंच व्हायला पाहिजे बरं का. शक्ती वाईट नसते. शक्तीचा उपयोग कोणासाठी करायचा, कुठल्या गोष्टीसाठी करायचा हे त्या शक्तीचं प्रयोजन ठरवतं. तसंच आता हिडिंबा नावाच्या राक्षसनेचं शक्ती, राक्षसी शक्ती चांगल्या कामासाठी वापरली जाणार होती बरं का. बरं असो, पुढे कथा आणखी वाढत जाते. आता पांडव पुढे जाता जाता एक चक्रानगर या ठिकाणी आले आणि तिथं तो बकासुराची कथा लागते. बकासूर रोज एका माणसाला त्याच्या गाडीभर अन्नासह खायचा. मग नेमकी वेळ एका खूप अत्यंत दुर्बळ अशा एका कुटुंबात ती आली होती आणि त्यांना एकुलता एक करता मुलगा होता. आणि आज त्याची बारी होती की त्यांनी बकासुराकडे जायचं. बकासूर त्याला खाणार होता, पण त्या कुटुंबाकडे काहीच नव्हतं. तो एक मुलगा गेला तर अख्खं ते कुटुंब संपणार होतं. अशा कुटुंबाच्या मदतीला हे पांडवांचं कुटुंब गेलं आणि भीमानी त्या कुटुंबाच्या मुलाच्या ठिकाणी जा बकासुराला रात्री गाठलं आणि बकासुराचा वध केला आणि बकासुराच्या दहशतीतून त्या नगराची मुक्तता केली. तिथे काही दिवस राहिले. मग तोपर्यंत त्यांना सूचना मिळाली होती की द्रुपद राज जो आहे त्याची कन्या द्रौपदी तो पांचाल राजा आहे आणि त्या द्रौपदीचं स्वयंवर आहे आणि त्या स्वयंवरामध्ये जो पण पूर्ण करेल त्याचा द्रौपदीशी विवाह होणार आहे. आणि त्या दिवशी हे सगळे 5 पांडव निघाले होते. पण त्याच्या अगोदर आणखी एक गोष्ट काय घडली होती माहिती आहे? जेव्हा त्यांनी लाक्षागृह सोडलं होतं, कुणी आपल्याला ओळखू नये म्हणून त्यांनी ब्राह्मण पटूंचा वेश घेतला होता. आणि अशाच अवस्थेत ते गेले. आणि आता द्रुपद नगरी त्यांनी प्रवेश केला आणि तिथे स्वतःचं पराक्रम प्रकट करीत त्यांनी स्वयंवरात द्रौपदीला जिंकलं. 5 पांडव आणि द्रौपदी यांचा विवाह झाला. आता 5 पांडव द्रौपदी यांचा विवाह जेव्हा झाला, माता कुंती त्यात सहभागी होत्या. आणि हा सगळा जथ्था आता कुठे जायचं तर मूळ आपल्या हस्तिनापूरला जाऊयात असं त्यांनी ठरवलं. आणि अगोदर त्यांनी दूत पाठवून हस्तिनापूरच्या राजप्रसादामध्ये कळवलं होतं. आणि आता भीष्मालाही आनंद झाला होता आणि धृतराष्ट्रालाही कळवलं होतं अधिकृतपणे की पांडवांचा तिथे वध झाला नाही आणि पांडवांनी या द्रौपदीला स्वयंवरामध्ये जिंकले आणि त्याच्याशी विवाह करून ते येत आहे. मग ते सर्व पांडवांचं भव्य स्वागत त्या हस्तिनापुरामध्ये करण्यात आलं. काही दिवस गेले आणि त्यानंतर धृतराष्ट्राने, शकुनी या सर्वांनी मिळून एक कुटील योजना पुन्हा केली. आणि शेवटी भीष्माला सांगण्यात आलं आणि ती कुटील योजना शेवटी कौरव आणि पांडव याची वाटणी करूया. केवळ वाटणी नाही, हस्तिनापुर या राज्याची वाटणी करूया. धृतराष्ट्र अंध असल्यामुळे तो दुसरीकडे कुठे जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे तो मुख्य सिंहासनावरती बसेल आणि त्याचा राज्याचा जो तुकडा आहे त्याचा युवराज दुर्योधन राहील आणि पांडवांना अर्धी वाटणी. आणि त्यांचं नवीन राजधानीचं ठिकाण असेल इंद्रप्रस्थ. त्यांना नवीन इंद्रप्रस्थ नावाचं राजधानीचं ठिकाण मिळणार होतं. ते त्यांना पुढे डेव्हलप करावं लागणार होतं बरं का. ते काही फार विकसित असं भाग नव्हता आणि तो अर्धा भाग त्यांना असं द्यावं असा निर्णय झाला आणि दोघांची वाटणी झाली. भीष्माला म्हणून खूप वाईट वाटलं.
कारण माता गंगेचा वियोग झाला होता, ती सोडून गेली होती. माता सत्यवतीची सावत्राई होती, तिने आता बहुतेक परलोक गमन केलं होतं. त्यांना अत्यंत प्राणप्रिय तिसरी गोष्ट होती, ती म्हणजे हस्तिनापुरचं राज्य, जी मातृभूमी होती, आणि तिचं आता विभाजन झालं. खूप असंही वेदना मनाला झाल्या, कारण भीष्म मातृभूमीवरती अत्यंत प्रचंड प्रेम करणारा मनुष्य होता. पण ते दुःख त्याने कसं सहन केलं. पण एक समाधानाची बाब ही होती की यामुळे कौरव पांडव यांचं युद्ध होणार नाही. कारण काय होतं माहिती आहे, जेव्हापासून पांडव त्या राजप्रसादामध्ये आले होते, हे दुर्योधनादी सगळी मंडळी चांडाळ चौकडीची होती, ती निरंतर सात्विक प्रतीच्या पांडवांना त्रास देत होती. निदान या त्रासातून तरी पांडवांची सुटका होईल या एका गोष्टीसाठी त्यांनी मातेचं म्हणजे हस्तिनापुर राज्याचं विभाजन मान्य केलं आणि त्यांनी त्याला मोक्षसंमती दिली. आता इतकंच. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. उरलेली कथा पुढे बघा. धन्यवाद.